बरेच दिवस झाले एखाद्या गोष्टीने जर का परेशान असाल, म्हणजे काही केल्या मार्ग सुचत नाही आहे, काय करावं कळत नाही आहे, समजा 7:30सुद्धा सुरू असेल तर हा उपाय तुम्ही करू शकता। 7:30च्या अगोदर एक छोटी पनवती येते, एक नंतर पुन्हा एक पनवती येते। अशा बऱ्याच प्रकारचे त्रास शनिदेवांशी रिलेटेड म्हणा, बऱ्याच दिवसापासून खूप प्रयत्न केले पण तुमचा मार्ग सुटत नसेल तर एक लक्षात ठेवा, स्वतः महादेवांनी शनीला वरदान दिलेलं आहे की जे कोणी इथे पिंपळ वृक्षाला शनिदेवांच्या नावाने पाणी घालतील, तीळ वाहतील, अशा लोकांचे प्रॉब्लेम स्वतः शनिदेव बाहेर पडण्यासाठी त्यांना मदत करतील। प्रॉब्लेममधनं त्यांना किंवा त्रासामधून त्यांना बाहेर पडण्यासाठी शनिदेव मदत करतील। तर ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा जप करत करत काळे तीळ आणि पाणी एकत्र करावे। 2 चमचे काळे तीळ घालावे पाण्यामध्ये आणि तांब्याचा लोटा भरून पाणी घ्यावे आणि हे पाणी मनातल्या मनामध्ये जप करत करत पिंपळ वृक्षाला वाहून द्यायचे आहे। प्रदक्षिणा तुमच्या मनावर आहे, तुम्ही किती घालायच्या, किमान 11 किंवा 21 तरी घालाव्यात। हा उपाय शनिवारी फक्त करायचा आहे। ह्याने पिंपळ वृक्ष म्हणजे स्वतः नारायण, वृक्षानाम अश्वत्थो असं सांगितलेलं आहे। नारायण श्रीकृष्णाचा वास सुद्धा पिंपळ वृक्षामध्ये आहे, त्याचप्रमाणे शनिदेवांचा सुद्धा वास पिंपळ वृक्षामध्ये आहे। म्हणून ओम नमो भगवते वासुदेवायाचा जप करायचा आणि काळे तीळ शनिदेवांना वाहायचे। अशा पद्धतीने हा उपाय केला तर तुम्हाला दोन्हीही देवतांची कृपा प्राप्त होते आणि तुमच्या अडचणीतून तुम्हाला मार्ग 100% सापडतोच। काहीच खर्च नाही आहे ह्या उपायाला, करून बघावा आणि कमेंट बॉक्समध्ये मला जरूर कळवावे की तुम्हाला कोणत्या गोष्टीसाठी अजून उपाय हवे आहेत, म्हणजे मला तसा पुढचा व्हिडिओ बनवता येईल। जय भवानी, जय जगदंब।